वेलकम टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघताय तो हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की शिक्षक भरती 2025 मध्ये जे आहे जास्तीत जास्त जागा ज्या आहेत कोणाला येणार आहे आणि कोणते असे उमेदवार आहेत त्यांना जे आहे जास्तीत जास्त सुवर्ण संधी असणार या भरतीमध्ये। ठीक आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जे आहे एक्साइटमेंट तुमची जी आहे वाढून जाणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा मदतगार ठरणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, अगोदर एक्सपेक्ट करतोय किंवा अगोदरच सांगतोय तुम्हाला शिक्षक भरती होण्या अगोदरच जे आहे ते, त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओला हाईप करा। कमेंट सेक्शनच्या साईडला हाईपचं बटन असतं, इकडे तुम्ही जर कमेंट केली एखादी चांगली थँक्यू सर, वेलकम सर, तर त्यावेळेस लगेच बाजूला साईड हाईपचं बटन येतं, त्याला तुम्ही हाईप करू शकता। ठीक आहे, तो व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना रिकमेंड होतो। ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। ठीक आहे, आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक नेहमीसारखं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची आता चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात महत्त्वाची बघा इथे अपडेट काय आहेत, कोणकोणत्या उमेदवारांना संधी आहे बघा। महाराष्ट्रामध्ये जी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची आकडेवारी सध्या समोर येणार आहे। संच मान्यता 2024-25 सुरू आहे, लवकरच संच मान्यता 2024-25 झाल्यानंतर ती आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि ती आकडेवारी किती असणार आहे हे आपल्याला रिअलमध्ये म्हणजे ऑथेंटिक माहिती जी आहे ती समोर येणार आहे किंवा आकडेवारी समोर येणार आहे। तेव्हा आपल्याला असं म्हणून चालणार नाही 20,000, 15,000, 30,000, 25,000 जागा येतील। डायरेक्ट जेवढी आकडेवारी तेवढी सगळी आकडेवारी आपल्या समोर येईल, सगळीच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था। आता राहिला प्रश्न की असे कोणते उमेदवार आहेत त्यांची जागा ज्या जास्त रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सुद्धा सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला मदत होईल त्या गोष्टी ज्याची वाट तुम्ही बघताय त्याच्यासाठी। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचे बघा काही असे उमेदवार आहेत त्यांचे जे आहेत त्यांच्या जागा व्हॅकंट आहेत आणि त्या खूप साऱ्या जागा आहेत। मी ऑब्झर्व केल्या काही जिल्ह्यामधल्या जागा, माझ्याजवळ ज्या जागा आल्या त्यानुसार सुद्धा सांगतोय मी, माझ्याजवळ ज्या काही आकडेवारी आली त्यानुसार, आणि काही जागा ज्या आहेत त्या मागच्या भरतीमधल्या सुद्धा सांगतोय मी एक्सपिरियन्स घेऊन की त्या जागा रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, आणि त्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, कोणकोणती उमेदवार आहे बघा। पहिला नंबर लागतो म्हणजे असं नाही बरं, प्रत्येकाला सांगतोय मी प्रत्येकाच्या जागा येणार आहे, म्हणजे असं नका समजू की बाबा तुमचं नाव नाही आलं याच्यामध्ये तर मग तुम्हाला जागा येणार नाही, सगळ्यांना जागा येतील। फक्त यांना थोड्या काय म्हणतात त्याला, यांच्या थोड्या जागा वाढून येऊ शकतात, बाकीच्यांना येणार पण थोड्या यांच्या वाढून येणार। कोणते उमेदवार आहेत ते तर बघा, सगळ्यात पहिले जे उमेदवार आहेत ते आहे मराठी मीडियमच्या जागा ज्या आहेत त्या भरपूर येतात, मराठी मीडियमच्या जागा चांगल्या येतील। डीएड धारक जे आहेत वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणारे त्यांच्यासाठी आणि 6 ते 8 साठी अप्लाय करणारे जे आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की तुमच्यासाठी जागा चांगल्या येतील यावर्षी झडपीच्या स्पेशली। ठीक आहे, झडपीच्या जागा येतील त्या वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 येतील, वर्ग 9 ते 10 11वी 12वी शक्यतो येणार नाही, कमी येतात झडपीच्या। ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे ती आहे मॅथ आणि सायन्सच्या जागा। मॅथ आणि सायन्सच्या जागेंचं 2017 मध्ये उमेदवारच नाही मिळाले, 2022 भरती किंवा 23 मध्ये उमेदवार जे आहे उपलब्ध होते। कट ऑफ मागच्या वर्षी 104 वर चाला, मागच्या वर्षी जर मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ आणि उमेदवार उपलब्ध होते, पण उमेदवारांच्या जागा चांगल्या होत्या रिक्त। आणि यावर्षी सुद्धा परत एकदा जे आकडेवारी समोर आली आहे, पालघर असेल किंवा ठाणे जे जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये सुद्धा मॅथ सायन्सची उमेदवारांची संख्या खूप सारी आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या पदभरतीनुसार सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये मॅथ आणि सायन्स यांची पदसंख्या रिक्त असतेच। ठीक आहे, त्याच्यामुळे जे मॅथ आणि सायन्सचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी पदसंख्या चांगल्या प्रमाणात येईल। पुढचे जे उमेदवार आहेत ते आहेत महिला कॅन्डिडेट जे आहेत ते महिला उमेदवार जे आहेत त्या, कारण की महिलांना 3-4 ठिकाणी विचार होतो महिलांचा। आता काही फिमेल ज्या आहेत मॅथ आणि म्हणजे विशेष म्हणजे कसं होतं की आता समजा फिमेल आहे तर फिमेलचा विचार फक्त फिमेलच्या जागेसाठी होत नाही, कास्टमध्ये आणि कास्टमध्ये जनरलच्या जागा, कास्टमध्ये फिमेलच्या आणि कास्टमध्ये जनरलच्या जागा, ओपन फिमेल आणि ओपन जनरलच्या जागा या सगळ्या ठिकाणी तिचा विचार होतो। त्याच्यामुळे महिला कॅन्डिडेटसाठी सुद्धा चांगल्या जागा येतात आणि जवळपास किती टक्के महिलांना 30% आरक्षण आहे, म्हणजे जवळपास 30% रिझर्वेशन महिलांना आहे। त्याच्यामुळे महिलांच्या जास्तीत जास्त जागा येतात, म्हणजे महिलांना थोडेफार मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा महिलांचा नंबर लागू शकतो। पुढचा जो नंबर आहे तो आहे आता ह्या उमेदवारांची तर सुवर्ण संधी आहे, यांचा लकी ड्रॉचा आहे। थोडक्यात लकी ड्रॉ म्हणल्यापेक्षा उमेदवार मिळतच नाही आणि ते कोणते उमेदवार ते सांगून देतो। माजी सैनिक आणि खेळाडू, जर तुम्ही माजी सैनिक आहात किंवा खेळाडू आहात तर त्यावेळेस तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल। तुमचे मार्क्स किती असो, मी मार्क्स तुम्हाला विचारले नाही अजून आणि मार्क्स सुद्धा विचारणार सुद्धा नाही, पण 2 डिजिटमध्ये जर तुमचे मार्क्स असतील ठीक आहे तर तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो। ठीक आहे, तर ते जे माजी सैनिक आणि खेळाडू उमेदवार जे आहेत ते मिळत नाही, त्यांचा सुद्धा स्कोअर जो आहे यावर्षी कट ऑफ जो आहे किंवा मेरिट जे आहे कमी राहणार आहे। या उमेदवारांच्या सुद्धा जागा येतात, त्यांचं आरक्षण चांगलं आहे, आरक्षणानुसार त्यांना जागा येतात, त्यांच्या जागा राखीव असतात आणि मागच्या वर्षी उमेदवार उपलब्ध झाले नाही, यावर्षी सुद्धा तुमच्या जागा येणार आहे। पुढचे जे उमेदवार आहेत ते आहेत लँग्वेजच्या जागा ज्या आहेत, लँग्वेजच्या जागा थोड्याफार येतील थोड्याफार कमी येतील।
आणि जी बॅड न्यूज आहे, मी एक जिल्हा परिषद बघितली, कोणती, ठाणे जिल्हा परिषदमध्ये समाजशास्त्र जागा अतिरिक्त होत्या, तर समाजशास्त्राच्या जागा थोड्या कमी येतील, पण किती येतील काय येतील सांगता नाही येणार. उर्दू मीडियमच्या जागा ज्या आहेत, उर्दू मीडियमच्या जागा येतील, जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या पूर्ण येतील, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. अजून कोण राहिलं, कोणत्या जागा राहिल्या अजून स्पेशली, इंग्लिश मिडियमचे जे डीएडचे उमेदवार आहेत, इंग्लिश डीएडचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जशा मराठी मिडियमच्या जागा येतील तशाच प्रकारे इंग्लिश मिडियमच्या सुद्धा जागा येतील. मागच्या भरतीमध्ये थोडं भांडणं झाली होती की मराठी मिडियमची विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की इंग्लिश मिडियमच्या एवढ्या जागा येऊ राहिल्या आणि मराठी मिडियमच्या उमेदवारांना जागाच नाही. तर त्यावेळेस जे आहे मराठी मिडियमच्या जागा आल्या, नंतर मग इंग्लिश मिडियमच्या सुद्धा आल्या, तर इंग्लिश मिडियमच्या उमेदवारांना सुद्धा जागा असणार आहे. ठीक आहे. अजून कोणी राहिलं की मला मेन जे आहेत ते अजून कोण राहिलं, टीईटी ज्यांनी पास केलेली आहे, म्हणजे पेपर 1 पेपर 2 जे आहे त्यांना स्कोप आहे 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी, आणि 11वी 12वी मार्क तुम्हाला स्कोअर जो आहे चांगला लागेल. 9वी 10वी साठी तुम्हाला स्कोअर सुद्धा चांगला लागेल. मी स्कोअरवर एक स्पेशल व्हिडिओ बनवीन, तो व्हिडिओ स्पेशली स्कोअरवर असणार आहे की तुम्हाला एवढा स्कोअर लागेल, त्यानुसार तुमचं शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. वर्ग 1 ते 5 साठी किती स्कोअर लागेल, वर्ग 6 ते 8 साठी, 9 ते 10 साठी आणि 11वी 12वी साठी. ठीक आहे. किती स्कोअर लागेल त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनायचा सांगितला मला तुमच्यापैकी काही जणांनी, त्याच्यावर व्हिडिओ बनवतो मी. आणि अजून महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे, काही उमेदवार असे आहेत ज्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन घेतलेलं आहे, म्हणजे समांतर आरक्षण घेतलेलं आहे. अपंग जे उमेदवार आहेत, हँडिकॅप जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की तुमचा स्कोअर सुद्धा कमी असला तरी सुद्धा तुम्ही लागू शकता. हँडिकॅप, प्रोजेक्ट अफेक्टेड आणि जे उमेदवार अजून कोण आहेत, अंशकालीन आहेत. अंशकालीन उमेदवारांना सुद्धा संधी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे तुम्हाला संधी असणार आहे या शिक्षक पद भरतीमध्ये. ठीक आहे. आता राहिले बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या जागा येतील, पण त्यांच्या जागा थोड्या कमी येतील. आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आर्टचे जे विद्यार्थी आहेत, जर तुम्ही 9 ते 10 11वी 12वी साठी जर अप्लाय करताय तर त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडी प्रतिस्पर्धा करावी लागेल बाकीच्या उमेदवारांसोबत. नंतर काही उमेदवार MA DED आहे, समाजशास्त्राचे आहेत, तर जागा किती येतात त्यावर तुम्हाला डिपेंड राहावं लागेल. नंतर काही उमेदवार 1 ते 5चे असतील, पण त्यांचं जर समजा ओपन याच्यामध्ये येत असाल तुम्ही, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कॉम्पीट करावं लागेल किंवा स्पर्धा करावं लागेल बाकीच्या उमेदवारांसोबत, तुमचे मार्क्स चांगले असले पाहिजे. काही उमेदवार जे आहेत ज्यांचा जे कोणत्या याच्यामध्ये येतात 6 ते 8 साठी, पण त्यांचं सोशल सायन्स आहे त्यांच्या जागा कमी येतील, मॅथ आणि सायन्सच्या जागा चांगल्या येतील. 6 ते 8चं झालं. लँग्वेजच्या जागा ज्या आहेत लँग्वेजच्या जागा मीडियम रेंजमध्ये येतील, आणि बाकीच्या ज्या जागा आहेत, बाकी कोणत्या राहिल्या अजून, बाकीच्या मीडियमच्या ज्या जागा आहेत त्या कमी येतील. जे बंगाली, कन्नड, तेलुगू जे मीडियम आहे त्यांच्या जागा थोड्या कमी येतील. ठीक आहे, शिक्षक भरतीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, यावर्षी अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा येणार आहेत, त्याच्यामुळे अध्यापक विद्यालयाच्या जागा येतील. ते विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहेत सांगायचं होतं मला, अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा यावर्षी येतील. आणि कला क्रीडा संदर्भात प्रश्न विचारला होता काही जणांनी, तर कला क्रीडाच्या सुद्धा जागा यावर्षी येऊ शकतात. कला क्रीडाच्या जागा येतील, त्या संदर्भात तुम्हाला मी तुमचं म्हणणं होतं व्हिडिओ बनावं एक सेपरेट, पण शक्यतो तुमच्या जागा येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना मला असं सांगायचं आहे की जे उमेदवारांना मी नाव उल्लेख नाही आला त्यांचा, किंवा ते म्हणतील किंवा आमचं नाव नाही घेतलं, आमचा उल्लेख नाही आला, तर त्या उमेदवारांसाठी सांगतोय जागा सगळ्या मीडियमसाठी येणार आहेत. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी सगळ्या मीडियमसाठी जागा येतील, आणि वेगळे मीडियम जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा येतील, पण जागा कमी म्हणजे जागा थोड्या कमी जास्त अशा येतील. ठीक आहे. काहींसाठी जास्त, काहींसाठी कमी, काहींसाठी जास्त. म्हणजे आता तुम्हाला हे सांगतो मी, आता तुम्ही जर चार्ट नसेल बघितला तर तुम्ही कोणत्याही एखाद्या जिल्हा परिषदेचा चार्ट काढा, त्या चार्टमध्ये बघा जास्तीत जास्त जागा कोणकोणत्या विषयाच्या असतात, आणि त्याच विषयाच्या जागा जास्त असतात प्रत्येकामध्ये भरतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या उमेदवारांना थोडी संधी आहे, आणि बाकीच्या उमेदवारांना सुद्धा जागा असतात, पण त्या थोड्या लिमिटेड असतात. आता समजा 100 जागा आल्या तर त्यातल्या बाकीच्या उमेदवारांना 10 जागा असतात, 20 15 जागा असतात, बाकीच्या उमेदवारांना 4 जागा असतील, 5 जागा असतील. तर त्यावेळेस आपल्याला तर समजून घ्यावं लागेल की जर एखाद्या उमेदवाराचं मी नाव नाही, एखाद्या उमेदवारासंदर्भात किंवा एखाद्या याच्या संदर्भात मी बोललो नाही की यांच्यासाठी जागा येणार नाही किंवा कमी येतील, तर त्या उमेदवाराने असं समजायचं की त्यांच्यासाठी जागा येणार आहे, फक्त एकदा संच मान्यतेची आकडेवारी समोर येऊ द्या, त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जागा किती येतात. ठीक आहे. आणि स्पेशली कास्टनुसार जे आहे प्रत्येक कास्टसाठी किती जागा येणार आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगितलंय. समांतर आरक्षण माहीत नसेल, सामाजिक आरक्षण माहीत नसेल तर सामाजिक आरक्षण माहीत करून घ्या, कोणत्या कास्टला किती आरक्षण आहे त्यानुसार जागा येतील कदाचित या भरतीमध्ये. त्याच्यामुळे सामाजिक आरक्षण प्रत्येक प्रवर्गाला, म्हणजे उदाहरणार्थ ओबीसीला किती आहे, SC ला किती आहे, ST ला किती आहे, सगळ्यांसाठी किती आहे, EWS ला किती आहे, ते सगळं बघून घ्या. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.